नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागच्या लेक्चरला आपण आधुनिक भारतातील इतिहास लेखनाची परंपरा अभ्यासली. आधुनिक भारताच्या इतिहास लेखन परंपरेत 3 मूलभूत दृष्टिकोन विकसित झालेले आहेत. त्यातील आपण साम्राज्यवादी दृष्टिकोन, मार्क्सवादी दृष्टिकोन आणि राष्ट्रवादी दृष्टिकोन येत असतो. साम्राज्यवादी दृष्टिकोनात त्याला इंग्रजीत इम्पेरियल हिस्ट्री असं म्हटलं जातं. हा इम्पेरियल हिस्ट्रीचा दृष्टिकोन स्पियार, रेगिनाल्ड, कोपलँड, अनिल सील, जे गलागर व केम्ब्रिज स्कूल 1968 यांच्याद्वारे हा दृष्टिकोनावर लेखन केलं गेलं आहे. साम्राज्यवादी दृष्टिकोन ब्रिटिश साम्राज्य विस्ताराद्वारे पूर्वेकडील देशांवर राज्य प्रस्थापित केलं होतं. या राज्याची मूल्याद्वारे पुरस्कार करण्याचा साम्राज्यवादी दृष्टिकोनाच्या इतिहासातून केलेला आहे. आपण पाहिलं की ब्रिटिश भारतात आली. या भारतात त्यांनी राज्य स्थापित केलं. हे राज्य टिकवण्यासाठी त्यांनी वेगवेगळ्या कृती, युक्ती तसेच दडपशाही यांचा वापर करून भारतावर जवळपास 150 ते 200 वर्ष राज्य त्यांनी केलेलं आढळतं. मग हे साम्राज्य भारतावर होतं. या साम्राज्याचा विस्तार भारतात त्यांनी केला. मग यामागे त्यांचा दृष्टिकोन हा भारतीयांच्या भल्यासाठी साम्राज्य प्रस्थापित केलं आहे असा होता. युरोपीय लोक हे भारतीयांपेक्षा हुशार आहेत, चतुर आहेत आणि भारतीय लोकांची जी संस्कृती आहे ती मागासलेली आहे. भारतीय लोक असंस्कृत आहेत. त्यांना सुसंस्कृत करण्याचे काम ब्रिटिशांनी करायचे आहे. ब्रिटिशांचं ते काम आहे. म्हणून भारतीयांच्या भल्यासाठी, भारतीयांच्या फायद्यासाठी हे राज्य देवाने निर्माण केलेलं आहे. आम्ही इंग्लंडवरून या देशावर तुमचे भले करण्यासाठी आलेलो आहोत अशी मांडणी, असा दृष्टिकोन ठेवून जे काही घटना घडत आहे, जे काही ब्रिटिश धोरण राबवित आहे ते भारतीयांच्या भल्यासाठी आहे. आणि भारतीयांचं भलं हे ब्रिटिशांच्या साम्राज्य विस्तारातून आहे, साम्राज्य टिकवण्यातून आहे, असा इतिहासाचा दृष्टिकोन मांडण्यात आला. मार्क्सवादी दृष्टिकोनात रजनी पामदत्त, AR देसाई, MN रॉय यांनी इतिहास लेखन केले. मार्क्सवादी दृष्टिकोन हा विचारवंत कार्ल मार्क्स यांच्या विचारावर आधारित आहे.
कार्ल मार्क्स यांच्या विचारांमध्ये शासित आणि शोषित असे दोन वेगवेगळे वर्ग केली. यात शासित वर्ग हा शोषित वर्गाचं सतत शोषण करीत असतो. मग भारतामध्ये शासित वर्ग ब्रिटिशांचा आहे आणि शोषित वर्ग हा भारतीय लोक आहेत, जे शेतकरी, मजूर, कामगार, कारागीर यासारखे घटकांचे शोषण ब्रिटिश करत आहेत. ईस्ट इंडिया कंपनी करत आहे आणि भारतातून व्यापाराद्वारे, शेतसाराद्वारे जो पैसा ब्रिटिशांनी कमवला तो युरोपात, इंग्लंडला जात आहे आणि भारतीयांचे शोषण होत आहे. इंग्रज अधिकाधिक श्रीमंत होत आहे, कंपनी अधिकाधिक श्रीमंत होत आहे आणि भारतीय अधिकाधिक गरीब होत आहेत. असा दृष्टिकोन, मार्क्सवादी दृष्टिकोन इतिहास लेखनात येतो. मार्क्सवादी इतिहास लेखनात संपत्तीच्या आधारावर सिद्धांत मांडले जातात. इतिहास मांडला जातो, इतिहास लिहिला जातो. संपत्तीचं अभिसरण कोणत्या दिशेने होत आहे? संपत्तीचं अभिसरण होत असताना समाजातील कुठल्या वर्गावर प्रभाव पडत आहे, याद्वारे समाजातील वर्गांचा अभ्यास केला जातो. मार्क्सवादी दृष्टिकोन भांडवलशाही यांच्या विरोधातील हा दृष्टिकोन मानला जातो. कारण भांडवलशाहीतील भांडवलदार वर्ग हा सतत आपल्या कनिष्ठ वर्गाचे शोषण करीत असतो. मार्क्सवादी दृष्टिकोनाची एक उपशाखा म्हणून एक विकसित झाली आणि त्या शाखेचं नाव आहे सबाल्टर्न. सबाल्टर्न स्टडीज असं त्याला म्हटलं जातं. नव मार्क्सवादी विचारवंत अंतोनियो ग्रामची, जे इटलीचे ते प्रख्यात विचारवंत आहेत, या विचारवंताने सबाल्टर्न नावाची संकल्पना मांडली. या आधारावर, या संकल्पनेवर रणजित गुहा व त्यांचे सहकारी यांनी सबाल्टर्न स्टडीज नावाचा एक इतिहास लेखनाचा प्रवाह सुरू केला. इतिहास लेखनात राज्य करणारे वर्ग, जो समाज व्यवस्थेतील समाजाचे नेतृत्व करणारा वर्ग, यांचाच विचार केला जातो. तर सबाल्टर्न स्टडीजमध्ये तळागाळातील लोकांच्या, तळागाळातील जनमानसावर वरील विचारांचा होत असलेला प्रभाव, त्यांच्या दृष्टिकोनातून असलेले वरील विचार करणारा वर्ग किंवा वरील वर्ग, साधारण इतिहास हा वरून खाली पाहणारा असतो, तर सबाल्टर्न स्टडीचा इतिहास हा खालून वर पाहतो आणि तळागाळातील जी आदिवासी आहेत, दलित आहेत, गरीब आहेत, मजूर आहेत, यांच्या समाजमनावर, कॉन्शियसनेसवर चाललेला विचार
या मार्क्सवादी दृष्टिकोनातून सबाल्टर्न स्टडीज या उपशाखेत केला जातो. तिसरं महत्त्वाचं आहे राष्ट्रवादी दृष्टिकोन. त्याला नॅशनलिस्ट हिस्ट्री असं म्हटलं जातं. राष्ट्रवादी इतिहासकार त्यामध्ये R.C. मुजुमदार, राघू भांडारकर आणि रमेशचंद्र दत्त आणि अनंत आळतेकर. राष्ट्रवादी दृष्टिकोनातून इतिहास लिहिला गेला. हा दृष्टिकोन भारतीय इतिहासकारांनी मांडला आपल्याला दिसतो, परंतु राष्ट्रवादीची ही संकल्पना ही भारतीय नसून ती युरोपीय धाटणीची आहे हे आपल्याला मान्य करावं लागेल. युरोपात जेव्हा सामंतवादाकडून भांडवलशाहीकडे संक्रमण होत असताना युरोपात जे बदल झाले त्यामध्ये वसाहतवाद, साम्राज्यवाद यासारख्या स्पर्धेतून नॅशन स्टेटची राष्ट्रराज्य संकल्पना ही युरोपात विकसित झाली. या राष्ट्रराज्य संकल्पनेत राष्ट्राची बीजे आढळतात. ही बीजे राष्ट्राच्या निर्मितीतून राष्ट्रीय भावना, राष्ट्रवादाची भावना निर्माण करतात. यावर इमॅजिन कम्युनिटी नावाचा बेनेडिक्ट अँडरसन या विचारवंताने, या तत्वज्ञानाच्या लेखकाने ग्रंथ लिहिला. या ग्रंथामध्ये राष्ट्रवाद नावाची संकल्पना सविस्तर स्वरूपात मांडलेली आहे. राष्ट्रवादाला बेनेडिक्ट अँडरसन हा इमॅजिन कम्युनिटी असं म्हणतो. त्याच्या दृष्टिकोनाने राष्ट्रवाद ही काल्पनिक समूह आहे. हा काल्पनिक समूह राजकीय सीमा, नकाशे, चलन, भाषा, संस्कृती याद्वारे जमिनीवर असणाऱ्या जनतेमध्ये जी भावना निर्माण होते, या भावनेतून राष्ट्रवादाची निर्मिती होते असे मानले. युरोपीय राष्ट्रवादाची संकल्पना जशीच्या तशी भारतात आपण वापरू शकत नाही, कारण भारतात युरोपात झालेली सामंतवाद ते भांडवलवादाची घुसडण, सामंतवादातील भांडवलवादाकडे होणारे संक्रमण, भारतात तशा प्रकारे कोणतेही बदल झालेले नाहीत. या उलट ब्रिटिश राजवटीने भारतावर निर्माण केलेल्या साम्राज्याचे दीर्घकालीन परिणाम भारतीयांवर होत होती आणि युरोपीय ज्ञानोदयाचा प्रभाव भारतीयांवर होत होता किंवा भारतीयांवर झाल्याने भारतीय
जनमानसात, भारतीय विचारवंतात रेनेसान्सच्या प्रक्रियेने, पुनर्जीवनाच्या प्रक्रियेने, पुनर्वाचनाने भारतीय प्राचीन ग्रंथ, त्यामध्ये भारताचा इतिहास दडलेला आहे याचा शोध घ्यायला या काळात सुरुवात झाली. वेद, पुराणे, वेदांगे, उपनिषदे यासारख्या ऐतिहासिक ग्रंथांचे, धार्मिक ग्रंथांचे वाचन करणे, अभ्यासने, चिकित्सा करणे याद्वारे स्वर्णिम सुवर्ण प्राचीन भारताची संकल्पना जी काल्पनिक संकल्पना अस्तित्वात आली, या अस्तित्वात आलेल्या संकल्पनेत ब्रिटिशांनी केलेला तिरस्कार, दुय्यम वागणूक, असंस्कृत असल्याची टिप्पणी यांचा समाज मनावर, कॉन्शियसनेसवर परिणाम होऊन युरोपीय संस्कृती सारखीच आमचीही संस्कृती ही काही कमी नाही, आमचीही संस्कृती श्रेष्ठ आहे किंवा होती याचा शोध घेऊन प्राचीन काळातील सुवर्ण इतिहास वर्तमान काळातील असलेल्या विपरीत परिस्थितीवर काल्पनिक सुखाचा शोध, काल्पनिक समाधानाचा शोध या लेखनातून बाहेर पडू लागला आणि राष्ट्रवादी दृष्टिकोनातून नवनवीन इतिहास परंपरेत नवीन इतिहास लेखक प्राचीन भारतावर लेखन केलं गेलं आणि ब्रिटिशांच्या विरोधात जनमानस निर्माण करण्याचा काम या राष्ट्रवादी इतिहास लेखनात झालेलं दिसतं. राष्ट्रवादी इतिहास लेखनात भारतीय स्वातंत्र्य चळवळीची पार्श्वभूमी आपल्याला आढळते. या लेखनातून भारतीयांना एकत्र करून ब्रिटिशांच्या विरोधात तसेच भारतात आढळणाऱ्या वेगवेगळ्या भाषा, संस्कृती, प्रदेश जी आपल्याला विविधतेत दिसते, या विविधतेत एकत्रितपणा आणून एकता निर्माण करून ब्रिटिशांच्या विरोधात या राष्ट्रवादी दृष्टिकोनातून भारतीय भावना, त्याला भारतीयत्व आपण असं म्हणू शकतो, याचा विकास या राष्ट्रवादी दृष्टिकोनाच्या इतिहासातून झालेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, आधुनिक भारतातील इतिहास लेखन हे 3 मूलभूत दृष्टिकोनाने विकसित दिसतात आणि आपण अभ्यासत असलेलो
जो आधुनिक भारताचा इतिहास आहे यावर राष्ट्रवादी दृष्टिकोनाचा सगळ्यात मोठा प्रभाव आहे. आधुनिक भारतातील इतिहास लेखन परंपरेनंतर आपल्याला बघायचे आहेत ब्रिटिश राजवटीचे 3 टप्पे. भारतावर ब्रिटिश राजवटीतला 3 टप्पे आपल्याला आढळतात. पहिला आहे ब्रिटिश वसाहतवादाचा वाणिज्यिक टप्पा. दुसरा आहे ब्रिटिश वसाहतवादाचा औद्योगिक टप्पा. आणि तिसरा आहे ब्रिटिश वसाहतवादाचा वित्तीय टप्पा. पहिल्या ब्रिटिश वसाहताच्या वाणिज्यिक टप्प्यामध्ये आपल्याला वसाहतवादाची संकल्पना समजून घेणं आवश्यक आहे. त्यासोबतच आपल्याला वाणिज्यिक म्हणजे मर्केंटाइलिझम म्हणजे काय ते सुद्धा आपल्याला पाहावं लागेल. सर्वप्रथम आपण वसाहतवाद म्हणजे काय आपण ते बघूया. त्याला इंग्रजीमध्ये म्हटलं जातं कोलोनिझम. कोलोनी म्हणजे वसाहत, इझम म्हणजे वाद, वसाहतवाद म्हणजे वसाहत म्हणजे 2 वसाहतांमधील किंवा 2 वसाहतींमधील वाद नव्हे, असा गैरसमज करू नका. मी विद्यार्थ्यांना वर्गात प्रश्न विचारतो की राष्ट्रवाद म्हणजे काय, तर ते काही विद्यार्थी सांगतात की 2 राष्ट्रांमध्ये असलेला वाद म्हणजे राष्ट्रवाद होय. पण नाही. ज्या ठिकाणी इझम ISM इझम हा शब्द किंवा हे अल्फाबेटमधले वर्ड असतात त्या ठिकाणी एक संकल्पना अस्तित्वात येते. कोलोनी म्हणजे वसाहत. आपण गावात राहतो तर गावात आपण पाहिलं असेल की ज्या गावातील ज्या भूभागामध्ये नवीन घरं बांधली गेली, तयार केली गेली, ती तयार केलेली घरं, बांधलेली घरं त्याला आपण कॉलनी म्हणतो. आणि त्या कॉलनीच्याच प्रसारामधून कोलोनिझम वसाहतवाद ही संकल्पना अस्तित्वात आली. आता ही वसाहतवाद संकल्पना कशी अस्तित्वात आली ते आपण सविस्तर पाहूया. हे 1750 मधील चित्र आहे. मर्केंटिलिस्ट एम्पायर ऑफ द ब्रिटिश 1750 1750. 1453 पर्यंत युरोपीय व्यापार हा खुष्कीच्या मार्गाने तुर्कस्तानकडून सुरू होता. परंतु तुर्कस्तान हा बघा रशिया, युरोप आणि आशिया या 3 भूभागांना म्हणजे युरोप आणि आशिया या 2 खंडांना जोडणारा एक देश आहे. कर्सर मी त्या देशावर फिरवतोय, लक्ष द्या सगळ्यांनी. 1453 पर्यंत युरोपीय देशांशी चालणारा व्यापार पूर्वेकडील जे चीन पासून भारत, मलाया बेटे, श्रीलंका की यांपासून चालणारा व्यापार
तो जमिनीच्या मार्गाने चालायचा आणि जमिनीच्या मार्गातून तुर्कस्तानातून तो माल युरोपात उतरत असे आणि या व्यापाराची मक्तेदारी ही इटलीतील व्यापाऱ्यांची होती. म्हणून इटलीमध्ये त्या काळात व्यापारी शहर उदयास आले. व्हेनिस नावाचं शहर हे व्यापारी शहर म्हणून खूप भरभराटीस आलेलं होतं. 1453 नंतर काय झालं, ऑटोमन सत्तेचा पाडाव झाल्याने जी पूर्वेकडील शेवटची सत्ता रोमन साम्राज्य, जी ऑटोमन सत्ता होती, जे पश्चिमेकडील मुस्लिम राजवटीने आक्रमण करून पाडाव केला, म्हणून युरोपाशीच चालणारा व्यापार होता तो व्यापार थांबला आणि थांबल्यानंतर युरोपीय देशांना पूर्वेकडे येण्यासाठी मार्ग उपलब्ध नाही. मग हा मार्ग उपलब्ध करण्यासाठी त्यांना समुद्राचा वापर करून पूर्वेकडे जाणं आवश्यक ठरलं. युरोपात व्यापारांची स्पर्धा खूप मोठ्या प्रमाणात होती. व्यापारी वर्ग अतिशय श्रीमंत होता. संक्रमणाचा काळ सुरू आहे. मी तुम्हाला सांगितलं युरोपात संक्रमण सुरू होतं. व्यापाराने बक्कड पैसा कमवलेला होता. पेढींची सुरुवात झालेली होती. पेढी म्हणजे बँकांची सुरुवात झालेली होती. आणि हे सर्व घडत असताना युरोपीय देश हे भारताकडे येण्यासाठी प्रयत्न करत होते, म्हणजे पूर्वेकडे येण्यासाठी प्रयत्न करत होते. पूर्वेकडे येण्यासाठी त्यांनी जहाजाचा वापर केला. जहाजाचा वापर करून सुरुवातीला त्यांनी स्पेन आणि पोर्तुगाल या देशाने सुरुवातीला आपली जे नाविकं होती ती नाविकं नवीन भूप्रदेशाच्या शोधासाठी पाठवली. वास्को दी गामा हा 1493 मध्ये अमेरिकेच्या पूर्व बेटांवर तो पोचला. माफ करा, कोलंबस जो स्पॅनिश नाविक होता तो 1493 मध्ये भारताच्या शोधासाठी निघाला, परंतु तो अमेरिकेच्या पूर्वेला येऊन थांबला. तत्पूर्वी अमेरिका ही जगाच्या नकाशावर अस्तित्वात नव्हती. मी जगाचा नकाशा म्हणतोय, अस्तित्वात होती पण नकाशावर तिचं चित्र नव्हतं. तसंच पोर्तुगीजांपैकी वास्को दी गामा हा भारताच्या शोधासाठी निघाला. आफ्रिकेचे दक्षिण टोक केप ऑफ गुड होप याला वळसा घालून तो 1498 कालिकत बंदरावरून येऊन पोचला आणि येथून युरोपीय व्यापाऱ्यांसाठी पूर्वेकडची दरवाजे द्वारे खुली झालीत. युरोपीय व्यापारी समुद्रमार्गे पूर्वेकडे येऊ लागली आणि येऊ लागल्यानंतर ती व्यापाराच्या माध्यमातून पूर्वेकडील वस्तू पश्चिमेत नेऊ लागले आणि या पश्चिमेकडे नेणाऱ्या वस्तूंमध्ये मसाल्याचे पदार्थ, सुती कापड, दागिने, चैनीच्या वस्तू यांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग होता. मग हे व्यापारी गावाच्या बाहेर समुद्र किनाऱ्यावर यांनी वखारी स्थापन केलं आणि तिथं ते राहत होती. आणि त्या राहण्याच्या त्या
घरांना, नगराला कॉलनी म्हणजे नवीन वसाहत म्हटलं गेलं आणि या वसाहतींच्या स्पर्धेतून वसाहतवादाला सुरुवात झाली. वसाहतींची स्पर्धा म्हणजे भारताकडे यायचं असेल, पूर्वेकडे यायचं, तिथं राहायचं आणि आपला व्यापार वाढवायचं असं युरोपीय देशांना वाटू लागलं. मग पोर्तुगीज, स्पॅनिश, इंग्रज, फ्रेंच, डच, डॅनिश यासारखे युरोपीय व्यापारी यांनी भारतात त्यांनी वसाहती स्थापन केल्या आणि या स्थापनेतून युरोपात जी व्यापाराची स्पर्धा निर्माण झाली, या स्पर्धेला वसाहतवाद असं म्हणतात. तर वसाहतवाद अशा प्रकारे निर्माण झालेला होता. पण वसाहतवाद का निर्माण झाला होता? कारण ब्रिटिशांना व्यापार करायचा होता आणि ती व्यापार करण्याची जी संकल्पना आहे ती आहे वाणिज्यिक संकल्पना. ही वाणिज्यिक संकल्पना आपण पुढच्या तासिकेस पाहू. या ठिकाणी आपण थांबूया.